महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार 5 फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर मतमोजणीची तारीखही बदलून 9 फेब्रुवारी करण्यात आली आहे. यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मांडण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये झालेल्या अकाली निधनामुळे अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 13 फेब्रुवारी पासून सुरू होणार असून 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सध्या अर्थ खात्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता अधिक आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीचे मतदान 7 फेब्रुवारीला घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सीटीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या आणि इलेक्शन ड्युटी असणाऱ्या शिक्षकांची अडचण आता वाढली आहे. ते लक्षात घेता शासनाने ही परीक्षा देणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करावी अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारने या संदर्भात एक मोठा निर्णय घेत सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकशीत काय काय समोर येते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडून झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सभा आणि रोड शो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पक्षाचे उमेदवार फक्त पत्रके वाटून घरोघरी प्रचार करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन झाले आहे. शांतीलाल सुरतवाला यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले आहे. नागपूर इथं आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गायिका अंजली भारती यांनी अखेर माफीनामा सादर केला आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी या प्रकरणी आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे. देशातील सर्वात वेगवान ट्रेन ही वंदे भारत आहे. या वंदे भारत स्लीपर ट्रेनला प्रवाशांनी चांगलीच पसंती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. आता वंदे भारत स्लीपर ट्रेन मध्ये कोच वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेन अजूनच जास्त मोठी होणार आहे. अशातच आता आणखी प्रवासी या ट्रेनने प्रवास करू शकणार आहेत. त्याचा थेट फायदा आता प्रवाशांना होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या निधनानंतर 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झाला असून यामुळे ठाणे महापालिका महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र याबाबत राज्य सरकारकडून कोणतेही निर्देश आलेले नसल्यामुळे ही निवडणूक पालिका प्रशासनाने ठरवलेल्या वेळेत म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी आज शुक्रवार उमेदवारी अर्ज मागवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आधी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे अशी मुख्य मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी केली. या भेटीत उपमुख्यमंत्रीपद, खाती आणि पोटनिवडणुकीवर चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आणि सुनील तटकरे देखील उपस्थित होते. अकोला महापालिकेत महापौर पदाची निवडणूक आज पार पडली. भाजपच्या उमेदवार शारदा खेडेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत महापौर पद मिळवले आहे. केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. कर प्रणालीबाबत महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते. अर्थसंकल्पात दोन्ही कर प्रणाली बंद केली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात असताना राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार राजेश टोपे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत मोठा खुलासा केला. अजितदादा जिवंत असतानाच दोन्ही गट एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले होते असा खुलासा टोपे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेला मंजुरी दिली आहे. ही मेट्रो लाईन 8 असणार आहे, ज्याला गोल्डन लाईन म्हटले जात आहे. हा महत्त्वाचा कॉरिडॉर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडला जाणार आहे, ज्यामुळे दोन्ही विमानतळ दरम्यानच्या प्रवासाची वेळ आता वाचणार आहे. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आणि त्याच दिवशी सादर होणारा 2026चा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी अनेक बदल घेऊन येणार आहे. स्वयंपाकाच्या गॅसपासून ते विमान प्रवास, तंबाखूजन्य पदार्थ, वाहन चालक आणि बँकिंग व्यवहारांपर्यंत किमान 5 महत्त्वाचे नियम 1 फेब्रुवारी 2026 पासून बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम घरगुती बजेट आणि दैनंदिन खर्चावर होणार आहे.